काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपलं कुटुंबीय गमावलंय। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान मोने यांच्या पत्नी आणि मुलीनं घडलेल्या घटनेचं वर्णन केलंय। आमच्या डोळ्या देखत सर्व घडलं। त्यांनी विचारलं हिंदू कोण मुस्लिम कोण असं विचारत हिंदू मुस्लिम वेगळं व्हायला सांगितलं। हेमंत जोशी यांना विचारलं काय झालं, लगेच दहशतवाद्यांनी त्यांना गोळी मारली अशी माहिती अतुल मोनेंच्या पत्नी आणि मुलीने दिली आहे। डायरेक्टर ने गोली मारी उनको, इधर पेट में गोली मारी। तो बाद में बोले कि आप लोग आतंक मचा रहे हो, ऐसा बोल रहे थे। फिर से उन्होंने पूछा कि हिंदू कौन है, खाली हिंदू पूछा। फिर बाद में उन्होंने तो मेरे जीजा जी ने हाथ ऊपर किया। उन्होंने हाथ ऊपर किया तो उनको तो डायरेक्ट सिर में ही गोली मारी। उनका नीचे से पूरा खून और नीचे का भाग थोड़ा गिर गया था, पूरा खून बह रहा था। फिर बाद में थोड़ा सा ऊपर फायरिंग करके वो साइड मतलब आगे से चले गए। फिर हम लोग उधर ही थे। हम लोग हमारे हस्बैंड को उठाने की कोशिश कर रहे थे लेकिन हो नहीं रहा था। तो उधर के लोग बोले कि आप जो बचे हैं अपनी जान बचा के जाओ, जो जिनको गोली लगी है उनको आर्मी लोग नीचे लेके आएंगे, उनके ट्रीटमेंट होगी, ऐसा बोले थे। लोग उनको ऊपर ही छोड़ के चले। आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो। सगळं चांगलं चालत होतं तिथे व्यवस्थित। मग आम्ही निघतच होतो तर तेव्हा शूटिंग अचानक चालू झालेली। सगळेच क्ल्यूलेस होते की काय चालू होतं वगैरे। मग नंतर मी बघितलं की मी 2 जणांना बघितलं, हातात बंदूक होती आणि शूटिंग करत होते वगैरे। मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून। मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला तर त्यांना पहिले गोळी मारली। नंतर हेमंत काकांना मारली। ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे असं हे बोलतात त्यांनाही गोळी मारली। मग माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली माझ्यासमोर। मी काहीच नाही करू शकली। आणि दरम्यान हिंदू कोण मुस्लिम कोण याची व्यवस्थित ओळख करून मग लोकांना तिथे मारण्यात आलेलं आहे। अशाच एक दुर्दैवी मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोर त्या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड आणि थरारक प्रसंग सांगितलाय। टिकल्या काढून टाकल्या, अजान म्हणायला सांगितली, ती पण म्हणली तरी आमच्या माणसांना मारलं। एक मुस्लिम होता, त्याने विचारलं तुम्ही काय या लोकांना मारताय, तर त्याला ही गोळ्या घातल्या गेल्या असं सांगण्यात आलंय। तर तिथे दुर्दैवी मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने आपली आपबीती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोर मांडली आहे। शरद पवार या कुटुंबाला भेटायला गेले असता कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं आपल्यावर घडलेला हा धक्कादायक प्रकार सांगितलाय। आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ। आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून। आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। जोर जोरात अल्लाहचा धावा करायला लागलो। तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं। अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं। घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती। मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते। आम्ही पळत सुटलो तिथून। नंतर तर आमचे बुट बिट सगळे चिखलात अडकले। मग तिथंच बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं। मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत। आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली।
तो पण खूप ढसाढसा रडला. कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नींना अश्रू अनावर झालेत. या संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून घेऊयात. वैभव, अल्लाहू अकबर म्हटलं तरीही यांना मारण्यात आलंय, काय अधिकची माहिती आहे? सुवर्ण, अत्यंत दुर्दैवी हे सगळं कथन आहे. हे ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात, भीती दाटून येते. या सगळ्या कुटुंबांनी हे कसं सहन केलं असेल याचा विचार जरी केला तरी भीती वाटावी. इतके निर्दयपणे हे दहशतवादी वागलेत, इतके क्रूर वागलेत, ज्यांचा कशाशी काही संबंध नाही. अशा निरपराध माणसांना अल्लाहू अकबर म्हणायला लावणं, आजान म्हणायला लावणं आणि भीतीपोटी, जीवाच्या भीतीपोटी या सगळ्या महिलांनी जीव वाचवण्यासाठी कपाळावरच्या टिकल्या ज्या आहेत त्या काढून टाकणं, हे सगळं केल्यानंतर सुद्धा आमच्या माणसांना मारलं, अशी आर्त किंकाळी जी आहे ती गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवारांच्या समोर मारली आहे. तुम्ही सगळ्यांनी मदत केली, पण ती नंतर तोपर्यंत ते गेले होते हो, असं त्या म्हणतात. जेव्हा तेव्हा काळीच पिळवटून येतं ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं कथन केलंय शरद पवारांच्या समोर. कुणाही शून्य माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल इतकी हृदयद्रावक ही सगळी घटना आहे. आपल्या समोर डोळ्यात देखत आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना गोळ्या घालायला लावणं आणि त्याच्याशी अशा एका मुद्द्याचा संबंध असणं ज्यात आपलं काहीही देणं घेणं नाहीये. एक कुटुंब म्हणून जेव्हा फिरायला जातात, पर्यटनाला जातात, तेव्हा आनंदाचे काही क्षण कुटुंबासोबत घालवावे असं वाटतात, घालवण्यासाठी ते जातात आणि प्रत्यक्षात त्यांच्या पदरी काय पडतं हे जर बघितलं तर कुठलाही माणूस हा किती खोल भावनेच्या गर्तेमध्ये नैराश्यात अडकू शकतो हे चित्र जे आहे ते डोळ्यासमोरून कसं जात असेल त्यांच्या, हा विचार जरी केला तरी काटा येतो अंगावरती. अगदी वैभव, अगदी. म्हणजे डोक्यावरची त्यांना टिकली काढायला लावली, अजान म्हणायला लावली, अल्लाहू अकबर म्हटल्यानंतर देखील त्यांना दुर्दैवीपणे तिथे मारण्यात आले. धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या माहितीसाठी. अशी भयानक घटना घडली आहे ज्यात निष्पाप लोकांना, निहत्या लोकांना तिथे मारण्यात आलंय. कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सांत्वन करण्यासाठी गेले. त्या कुटुंबाची भेट